In this video, we learn construction of triangle. Practice set 2, 3 and 4. म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोण रचना यामध्ये सराव संच 2, सराव संच 3 आणि सराव संच 4 यामधील सर्व उदाहरणे पाहणार आहोत. तर पाहूया लगेच. विद्यार्थी मित्रांनो, चला तर पाहूया मग या व्हिडिओमध्ये आपण कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल अँड टाइप्स ऑफ कन्स्ट्रक्शन. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल म्हणजेच त्रिकोण रचना. कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल यालाच मराठीमध्ये त्रिकोण रचना असं म्हणतात. त्रिकोण रचना म्हणजेच एखाद्या ट्रायंगल जर आपणास काढायचा असेल, समजा तुम्हाला त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या असतील किंवा 2 बाजू आणि 1 कोन दिला असेल किंवा 2 कोन आणि 1 बाजू दिली असेल, then you can draw a triangle. So we start the first method to construct a triangle given the length of its 3 sides. म्हणजेच जर तुम्हाला त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या असतील तर त्रिकोण काढणे हा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकारचा ट्रायंगल काढत असताना या ठिकाणी ही जी पहिली मेथड आहे, त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे. तर या पद्धतीमध्ये समजा तुम्हाला एखादा ट्रायंगल दिलेला आहे, ट्रायंगल ABC मध्ये लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, length of BC is equal to 6 centimeter and length of AC is equal to 5 centimeter. Then draw this triangle. तर आपल्याला या मापाचा जर त्रिकोण काढायचा असेल तर हा त्रिकोण नेमका कसा काढायचा, याची रचना कशी करायची, याचे स्टेप्स काय आहेत, या सर्व बाबी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर डायरेक्ट आपण प्रॅक्टिस सेट 1.2 सोडवून घेऊयात. So let's start the practice set 1.2 soon. In practice set 2 सराव संच 2 मध्ये पहिलाच प्रश्न आहे, draw triangle with the measure given below. यामधील जो पहिला प्रश्न आहे याच्यामध्ये आपल्याला सांगितलेला आहे, in triangle ABC length of AB is equal to 5.5 centimeter, length of BC is equal to 4.2 centimeter, length of AC is equal to 3.5 centimeter. तर आपल्याला लेंथ ऑफ साइड या ठिकाणी तिन्ही साइडची लेंथ दिलेली आहे. तर यानुसार आपल्याला ट्रायंगल काढायचे आहे. तर कोणताही ट्रायंगल काढत असताना तुम्हाला सुरुवातीला रफ आकृती काढून घ्यायची आहे, कच्ची आकृती. कच्ची आकृतीमध्ये म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी जी माहिती दिलेली आहे यापासून कच्ची आकृती काढत असताना आपण एक ट्रायंगल काढत आहोत असा. तर हा ट्रायंगल आहे कच्ची आकृतीचा. याला जर आपण नाव दिले ABC तर याची लेंथ पण लिहून घेऊयात. AB 5.5 सेंटीमीटर, BC 4.2 सेंटीमीटर and AC 3.5 centimeter. This is rough figure. यालाच मराठीमध्ये कच्ची आकृती असं म्हणतात. तर कोणताही ट्रायंगल काढत असताना सुरुवातीला तुम्हाला ही कच्ची आकृती काढून घ्यावी लागणार आहे. आता ही आकृती काढल्यानंतर आता तुम्हाला लक्षात येतं की BC ची लेंथ 4.2 सेंटीमीटर काढायची आपल्याला, AB 5.5 सेंटीमीटर and AC 3.5 centimeter. So first you draw the length of BC
4.2 centimeter. Take a scale and draw a line segment of 4.2 centimeter. So using scale you can draw here. Step number first, draw a 4.2 centimeter line segment. This is the here the point B and C. 4.2 centimeter. Now take a compass and take a distance of 5.5 centimeter in compass. तर आता यानंतर आपल्याला 5.5 सेंटीमीटर कंपासमध्ये अंतर घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला पट्टीचा वापर करायचा आहे आणि पट्टीवर आपल्याला कंपासच्या सहाय्याने पहा 5.5 सेंटीमीटर डिस्टन्स आपण या ठिकाणी घेतोय. तर हे 5.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेतल्यानंतर लोखंडी टोक या ठिकाणी बी वर ठेवा. पहा या ठिकाणी लोखंडी टोक बी वर ठेवलेला आहे आणि एक चाप तुम्हाला या ठिकाणी ओढून घ्यायचा आहे असा. त्यानंतर AC चं डिस्टन्स किती आहे 3.5. तर स्केल मध्ये आपण 3.5 सेंटीमीटर अंतर घेऊयात. हे 3.5 सेंटीमीटर अंतर. त्यानंतर लोखंडी टोक C पॉइंट वर ठेवा आणि हा एक चाप ओढून घ्या. हे दोन चाप ज्या ठिकाणी छेदतात, here the point A and join this point A to B and the point A to C. Here AB 5.5 centimeter and AC 3.5 centimeter. And this is a triangle ABC as given length. तर या पद्धतीने हा त्रिकोण ABC आपण ड्रॉ केलेला आहे दिलेल्या लांबीनुसार. यानंतर पाहूया आपण सेकंड क्वेश्चन. In second question, draw triangle STU. In triangle STU, length of ST is equal to 7 centimeter. Length of TU is equal to 4 centimeter. Length of SU is equal to 5 centimeter. Now first you draw a rough figure. तर ही रफ फिगर आहे. यामध्ये आपल्याला जो ट्रायंगल काढायचा आहे तो आहे STU. ST is equal to 7 centimeter. TU is equal to 4 centimeter and SU is equal to 5 centimeter. and this is रफ फिगर. तर प्रत्येक आकृती काढत असताना तुम्हाला रफ फिगर कंपल्सरी काढायची आहे हे लक्षात ठेवा. फर्स्ट स्टेप टू ड्रॉ अ रफ फिगर. कच्ची आकृती काढून घ्या. आता ही आकृती काढल्यानंतर फर्स्ट स्टेप ड्रॉ लाइन सेगमेंट TU 4 centimeter. then using scale you can draw 4 centimeter line segment. तर सुरुवातीला आपण रेषाखंड काढून घेतोय. TU हा रेषाखंड आपण काढलेला आहे तो आहे 4 सेंटीमीटरचा. त्यानंतर कंपास मध्ये TS हे अंतर 7 सेंटीमीटर आहे. तर स्केलचा वापर करून आपण 7 सेंटीमीटर या ठिकाणी डिस्टन्स घेऊ शकतो कंपास मध्ये.
7 सेंटीमीटर आणि या ठिकाणी टी बिंदूवर लोखंडी टोक ठेवायचे आपणास ॲट द पॉइंट ऑफ टी अँड ड्रॉ अ कर्व. या ठिकाणी आपण असा एक कर्व काढून घेतलेला आहे. त्यानंतर SUचं जर डिस्टन्स पाहिला आपण तर हे आहे 5 सेंटीमीटर. तर कंपासमध्ये 5 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ शकता तुम्ही या ठिकाणी. पाच सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन लोखंडी टोक U वर ठेवा आणि या ठिकाणी हा चाप ओढून घ्या. and this point is S and join this point ST and SU. Here ST 7 centimeter and SU 5 centimeter. In this way we draw the triangle STU with proper side. तर दिलेल्या योग्य बाजूनुसार आपण या ठिकाणी हा ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 3. In question number 3, in triangle PQR, length of PQ is equal to 6 centimeter, length of QR is equal to 3.8 centimeter, and length of PR is equal to 4.5 centimeter. तर तुम्हाला या लांबीचा जर ट्रायंगल काढायचा असेल तर या ठिकाणी कच्ची आकृती अगोदर काढून घ्यावी लागेल. ट्रायंगल PQR, PQ 6 centimeter, QR 3.8 centimeter and PR 4.5 centimeter. तर यापूर्वी जे दोन प्रश्न आपण सोडवलेले आहेत त्याच पद्धतीने हा ट्रायंगल तुम्ही काढू शकतात. तर या ठिकाणी तुम्हाला रफ फिगर काढून दिलेली आहे. तर याचा वापर करून ही आकृती पूर्ण करा. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन 2. In question number 2, here the question is draw an isosceles triangle with base 5 centimeter and the other side 3.5 centimeter each. म्हणजेच याचा जर मराठी आपण अर्थ पाहिला तर पाया 5 सेमी, पाया 5 सेमी व उरलेल्या प्रत्येक बाजू 3.5 सेमी असलेला समद्विभुज त्रिकोण काढा. समद्विभुज त्रिकोण काढा असा हा प्रश्न आहे. तर आता हा प्रश्न सोडवत असताना सिंपली आपल्याला जर लक्षात आलं असेल तर आपल्याला समद्विभुज ट्रायंगल काढायचा आहे, आयसोस्केलस ट्रायंगल. तर या ठिकाणी रफ फिगर काढून घेऊया सुरुवातीला. तर या ठिकाणी ह्या दोन साइड सेम आहेत. याला जर आपण नाव दिलं समजा ABC, here base BC 5 centimeter and AB 3.5 centimeter and AC 3.5 centimeter. This is our rough figure. तर ही आपली कच्ची आकृती झाली. आता कच्ची आकृती झाल्यानंतर सुरुवातीला आपण बेस ड्रॉ करून घेऊयात 5 centimeter. लाइन सेगमेंट BC 5 centimeter here we can draw first. फाइव सेंटीमीटर BC ड्रॉ केल्यानंतर आपल्याला कंपास मध्ये आता या ठिकाणी दिस पॉइंट शो एज B and C 5 centimeter. Then take 3.5 centimeter in compass. तर या ठिकाणी 3.5 सेंटीमीटर तुम्ही कंपास मध्ये अंतर घेऊ शकता. या ठिकाणी पट्टीचा वापर करून स्केलचा वापर करून 3.5 and लोखंडी टोक पॉइंट B वर ठेवून एक चाप ओढून घ्या.
then at point C and join this point here, point A to B and A to C. तर आपल्याला A आणि B आणि A आणि C हे दोन बिंदू जोडून घ्यायचे आहेत. Here 3.5 centimeter and 3.5 centimeter and this is the proper triangle. तर हा तो योग्य असा त्रिकोण आहे. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. इन क्वेश्चन नंबर 3, draw an equilateral triangle with side 6.5 centimeter. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी बाजू 6.5 सेमी असलेला समभुज त्रिकोण काढायचा आहे. समभुज त्रिकोण काढा. तर याची आपण रफ फिगर जर काढली तर तिन्ही बाजू समान असलेली आपण या ठिकाणी आकृती ड्रॉ करतोय. दिस इज रफ फिगर PQR. .5 centimeter, 6.5 centimeter and 6.5 centimeter. This rough figure also you can draw with using पेन्सिल. म्हणजे ही आकृती सुद्धा तुम्हाला पेन्सिलचा वापर करून काढायची आहे, पण या ठिकाणी स्पष्ट दिसावी म्हणून मी पेनचा वापर केलेला आहे. यूज पेन्सिल अँड ड्रॉ द रफ फिगर. आणि ही आकृती पाहून आता तुम्हाला या ठिकाणी आकृती ड्रॉ करता येते. सो कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल विथ 6.5 सेंटीमीटर साइड ॲज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजे समभुज तिन्ही बाजू समान असलेला हा ट्रायंगल तुम्हाला काढता येतो. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. इन क्वेश्चन नंबर 4, choose the length of the side yourself and draw an one equilateral triangle. तर तुम्हाला या ठिकाणी आता स्वतःच हे कन्स्ट्रक्शन करून घ्यायचं आहे. वन इक्विलॅटरल ट्रायंगल. त्यानंतर दुसरा काढायचा आहे तुम्हाला वन आयसोस्केलस ट्रायंगल and third one scalene triangle. म्हणजेच एक तुम्हाला समभुज त्रिकोण काढायचा आहे. समभुज त्रिकोण. दुसरा जो ट्रायंगल काढायचा आहे तो समद्विभुज त्रिकोण. आणि तिसरा त्रिकोण आहे विषमभुज त्रिकोण. याच्या साइड तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता. पहिला ट्रायंगल काढत असताना तिन्ही साइड सेम घ्या. जसे की सपोज दॅट इन ट्रायंगल ABC लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ BC इज इक्वल टू 5 सेंटीमीटर and length of AC is equal to 5 centimeter. All three sides are same. तर या ठिकाणी 5च घ्यावं असं काही नाही. तुम्ही 6 पण घेऊ शकतात, 7 पण घेऊ शकतात. तुम्हाला जी काही लेंथ घ्यायची आहे तेवढी लेंथ आपल्याला घेऊन या ठिकाणी ट्रायंगल ड्रॉ करता येतो. आयसोस्केलस मध्ये सपोज दॅट इन ट्रायंगल PQR लेंथ ऑफ PQ इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, लेंथ ऑफ QR is equal to 7 centimeter and length of PR is equal to 6 centimeter. तर या ठिकाणी दोन साइड समान असणार आहेत. 6 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर अँड 1 डिफरंट. तर हा समद्विभुज ट्रायंगल तुम्ही काढू शकतात. अँड इन लास्ट स्केलन ट्रायंगल. इन ट्रायंगल XYZ लेंथ ऑफ XY is equal to 4 centimeter, length of YZ is equal to 6 centimeter and length of XZ is equal to 5 centimeter. Take different sides.
4, 6 or 5. In this way we can draw all these triangles. तर या पद्धतीने तुम्ही हे तिन्ही त्रिकोण काढू शकतात. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट पार्ट लगेच. In the second method, to construct a triangle given two sides and the angle included by them. म्हणजेच यानंतरचा जो प्रश्न आहे आपला म्हणजे सेकंड मेथड टू ड्रॉ अ ट्रायंगल, त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिला असता त्रिकोण काढणे. त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिला असता त्रिकोण काढणे. तर आपल्याला या माहितीमध्ये सपोज दॅट अ ट्रायंगल ABC यामध्ये आपल्याला टू साइड दिलेले असतात. सपोज दॅट AB इज 6 सेंटीमीटर अँड BC इज 7 सेंटीमीटर अँड अँगल बिटवीन देम. तर या दोन बाजूमधील अँगल हा 45 डिग्रीचा आहे. तर या प्रकारचा ट्रायंगल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे. तर याची जी काही ऍक्टिव्हिटी आहे किंवा जे काही स्टेप्स आहेत या सर्व स्टेप्स आपण समजून घेऊयात. तर पाहूया आपण प्रॅक्टिस सेट 3 सुन. इन प्रॅक्टिस सेट 3 सराव संच 3 यामध्ये आपल्याला पहिलाच प्रश्न दिलेला आहे. इन ट्रायंगल MAT लेंथ ऑफ MA इज इक्वल टू 5.2 सेंटीमीटर, देन लेंथ ऑफ AT इज इक्वल टू 6 सेंटीमीटर and measure angle A is equal to 80 डिग्री. तर या ठिकाणी अँगल A चं माप दिलेलं आहे 80 अंश. तर या पद्धतीचा ट्रायंगल आपल्याला काढायचा आहे. तर आपण जर आकृती ड्रॉ केली सपोज दॅट दिस इज रफ फिगर MAT. हियर MA is equal to 5.2 centimeter, AT is equal to 6 centimeter and the angle between two side 80 degree. तर हा ट्रायंगल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे आणि हा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करण्याच्या स्टेप समजून घ्या. तर सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी ड्रॉ करावं लागेल बेस विथ लेंथ ऑफ 6 सेंटीमीटर, लाइन सेगमेंट AT. सो यू कॅन ड्रॉ फर्स्ट लाइन सेगमेंट AC 6 centimeter, point A, point T and this is 6 centimeter. Then you draw a angle with 80 degree. यानंतर आपल्याला 80 अंशाचा कोन काढायचा आहे. तर या ठिकाणी 80 अंशाचा कोन आपण ड्रॉ करतोय. कोनमापकाच्या सहाय्याने या ठिकाणी A च्या ठिकाणी 80 डिग्री. तर पहा, ज्यांना कोनमापकाचा अंदाज नसेल त्यांनी हा जो पॉइंट दिसतो हा पॉइंट या ठिकाणी ठेवायचा आहे A च्या ठिकाणी ॲट द पॉइंट A अँड मेजर द अँगल इनसाइड. तर आतल्या बाजूने आपण या ठिकाणी कोन मेजर करतोय 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 अँड 80. सो मार्क हिअर ॲट द 80 डिग्री. 80 अंशाला आपण या ठिकाणी मार्क करून घेतोय. देन जॉईन धिस लाईन. ऐंशी अंशाचा कोन काढल्यानंतर या ठिकाणी आता आपण कंपासमध्ये 5.2 सेंटीमीटर अंतर घेऊयात. या ठिकाणी हे 5.2 सेंटीमीटर अंतर आहे AM. तर AM स्केलवर आपण 5.2 सेंटीमीटर जर डिस्टन्स घेतलं तर पहा या ठिकाणी AM 5.2. दिस इज तर हे अंतर आपण 5.2 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे आणि या ठिकाणी हा चाप ओढायचा आहे. अगदी सिंपल या ठिकाणी हे कन्स्ट्रक्शन आहे.
then join this point with T and here the point is M. MA is equal to 5.2 centimeter and here the angle A is 80 degree. So this is our triangle MAT. तर या आकृतीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कच्ची आकृती कंपल्सरीच आहे. प्रत्येक प्रश्नामध्ये रफ फिगर कंपल्सरी आहे आणि हे रफ फिगर सुद्धा तुम्हाला पेन्सिलने काढायचे. फक्त स्पष्ट दिसावं म्हणून मी पेनचा वापर करतोय. तुम्ही फक्त पेन्सिलच वापरा हे लक्षात ठेवा. तर या ठिकाणी पेन्सिलचाच वापर करून तुम्ही हे सिस पेन्सिलचा वापर करूनच आकृती काढायची कच्ची सुद्धा आणि या पद्धतीने कन्स्ट्रक्शन करून घ्यायचं आहे. यानंतर पाहूया आपण यामधील सेकंड क्वेश्चन. दुसरा प्रश्न आहे इन ट्रायंगल NTS मेजर अँगल T इज इक्वल टू 40 डिग्री लेंथ ऑफ NT इज इक्वल टू लेंथ ऑफ ST इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. म्हणजेच या त्रिकोणामध्ये त्रिकोण ANT मध्ये कोण T चं माप 40 अंश आहे. त्याचबरोबर बाजू NT आणि बाजू ST ची लांबी 5 सेंटीमीटर आहे. तर याचा आपल्याला ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. तर आपण रफ फिगर काढू शकतात. या पद्धतीने तुम्हाला लक्षात येईल रफ फिगर काढल्यानंतर लगेच. तर दिस इज ट्रायंगल NTS. हियर NT 5 सेंटीमीटर, TS is equal to 5 centimeter and the major angle T is equal to 40 degree. तर हा ट्रायंगल तुम्हाला सहज ड्रॉ करता येऊ शकतो. तर हा ट्रायंगल ड्रॉ करा ॲज फर्स्ट फिगर. नाउ वी सी थर्ड फिगर और थर्ड क्वेश्चन. इन थर्ड क्वेश्चन ट्रायंगल FUN लेंथ ऑफ FU is equal to 5 centimeter, लेंथ ऑफ UN is equal to 4.6 centimeter and major angle U is equal to 110. So first of all you construct a triangle as here the triangle FUN 110 degree, FU 5 centimeter, UN 4.6 centimeter. To construct this triangle, this is our rough figure. तर ही रफ आकृती आहे आणि या ठिकाणी रफ आकृती काढल्यानंतर सुरुवातीला आपण या ठिकाणी 6.4 सेंटीमीटरचा बेस ड्रॉ करूयात. हियर 4.6. तर हे 4.6 म्हणजे 4 आणि त्यानंतरच्या ह्या स्मॉल स्मॉल रेषा आपण 6 घेतो हे लक्षात घ्या. दिस इज पॉइंट U and N 4.6 centimeter. Then draw angle 110. त्यानंतर तुम्ही कोनमापकाचा वापर करून (110°). तर हे पॉइंट या ठिकाणी ठेवून ही रेषा 0 वर घ्यायची हे लक्षात ठेवा. वन साइड ऑन 0. 110 इनसाइड अँगल आपल्याला काउंट करायचे असतात लक्षात घ्या. तर या ठिकाणी 110 आहे. या ठिकाणी पहा 110. तर याच्या समोर आपल्याला इथे खूण करून घ्यायची आहे. मार्क ऑन 110 अँड जॉईन दिस लाईन. Then using a compass FU, लेंथ ऑफ FU टेक 5 सेंटीमीटर. तर कंपास मध्ये 5 सेंटीमीटर इतका अंतर घ्या. लोखंडी टोक E वर ठेवून या ठिकाणी मार्क करून घ्या. देन जॉईंट दिस 2 पॉइंट. Here the point F, angle U is equal to 110, 110 अंशाचा हा कोन काढलेला आहे आणि FU 5 सेंटीमीटर and this is the proper measurement angle FUN. तर या पद्धतीने आपण ही कन्स्ट्रक्शन करून घेतलेलं आहे. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट कन्स्ट्रक्शन.
In fourth question, in triangle PRS, length of RS is equal to 5.5 centimeter, length of RP is equal to 4.2 centimeter, मेजर अँगल R is equal to 90 डिग्री. तर या पद्धतीचा ट्रायंगल तुम्ही काढू शकतात. जर आपण आकृती काढून घेतली अशी, here the angle 90 degree and the name PRS. Here RS is equal to 5.5 centimeter and PR is equal to 4.2 centimeter and this is given rough figure. तर ह्या रफ आकृतीचा वापर करून तुम्हाला हे कन्स्ट्रक्शन काढता येऊ शकतं. ॲज अ प्रिव्हियस फिगर यू कॅन ड्रॉ द कन्स्ट्रक्शन. तर या पद्धतीने तुम्ही या त्रिकोणाची रचना काढा किंवा त्रिकोण तुम्ही काढू शकतात. यानंतर पाहूया आपण थर्ड मेथड. इन थर्ड मेथड, टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिवन टू अँगल्स अँड द इन्क्लूड साइड. म्हणजेच आपल्याला हा जो तिसरा प्रकार ड्रॉ करायचा आहे त्याच्यामध्ये दोन कोन आणि त्याने समाविष्ट केलेल्या बाजूची लांबी दिली असता त्रिकोण काढणे. म्हणजेच दोन कोन आणि त्याने समाविष्ट केलेली बाजू बाजूची लांबी दिली असता त्रिकोण काढणे. तर पहा, दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू दिलेली असता ट्रायंगल काढणे. तर आपण जरा याची कच्ची आकृतीचा जर विचार केला, समजा हा एक ट्रायंगल आहे. हियर अ ट्रायंगल ABC. This angle is 50 degree, this angle 60 degree and the length of BC is 4.5 centimeter. Then draw this triangle. तर या पद्धतीचा आपल्याला ट्रायंगल काढायचा आहे. हे दोन कोन आणि या दोन कोनाच्या मध्ये ही बाजू BC ची लांबी दिलेली आहे. तर या प्रकारचा ट्रायंगल काढण्याचा आपल्याला रचना पाहिजे आहे. तर पाहूया आपण प्रॅक्टिस सेट 4 लगेच. सराव संच 4 मध्ये यावरील उदाहरण आहेत. एकूण 4 प्रश्न आहेत. या 4 प्रश्नातील 2 प्रश्न तुम्हाला सोडवून दिले जाणार आहेत. क्वेश्चन फर्स्ट अँड क्वेश्चन सेकंड. यू ड्रॉ थर्ड अँड फोर्थ क्वेश्चन युअर सेल्फ. म्हणजे तुम्हाला पहिला आणि दुसरा प्रश्न या ठिकाणी सोडून दिला जाणार आहे. आपण तिसरा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. तर फर्स्ट क्वेश्चन, इन ट्रायंगल SAT, in triangle SAT, length of AT is equal to 6.4 centimeter. Major angle A is equal to 45 degree. Major angle T is equal to 105 degree and draw as triangle. AT मध्ये AT चं माप दिलेलं आहे 6.4 सेंटीमीटर. कोन A चं माप आहे 45 अंश. कोन T चं माप आहे 105 अंश. तर हा त्रिकोण जर तुम्हाला ड्रॉ करायचा असेल तर पहा, या पद्धतीने आपण ट्रायंगल काढू शकतात. याची जर कच्ची आकृती जर पाहिली आपण, SAT 45 अंश, त्यानंतर 105 अंश, हियर तर या पद्धतीचा हा ट्रायंगल असेल. ट्रायंगल SAT, अँगल A इज इक्वल टू 45 डिग्री अँड अँगल T इज इक्वल टू 105 डिग्री. तर 105 अंशाचा कोन आणि 45 अंशाचा कोन या प्रकारची ही रफ फिगर आपण पाहत आहात. अँड AT 6.4 सेंटीमीटर. तर पहा, सुरुवातीला पट्टीच्या सहाय्याने आपण या ठिकाणी बेस ड्रॉ करूयात. AT 6.4 सेंटीमीटर. हियर 6.4 सेंटीमीटर. पॉइंट A, पॉइंट T 6.4 सेंटीमीटर.
यानंतर आपल्याला कंपासचा वापर करायचा आहे आणि दोन अँगल ड्रॉ करायचे आहेत. यामधील पहिला जो अँगल आहे 45 डिग्री. तर हा 45 डिग्री ॲट द पॉइंट ए बिंदूपाशी आपल्याला 45 अंशाचा कोन करायचा आहे. ए बिंदूवर कोन मापक ठेवा, 45 अंशाची या ठिकाणी मार्क करून घ्या अँड जॉईन दिस पॉइंट. देन ॲट द पॉइंट टी 105 डिग्री. तर या ठिकाणी आपण 105 अंशाचा जर खूण करून घेतली पहा 105. So 105 is come here. तर या ठिकाणी ही लाईन आपल्याला जॉईन करता येईल अशी. आता ह्या दोन लाईन एकमेकाला टच झाल्या नाहीत तर आपणास या ठिकाणी काय करावं लागेल, दिस लाईन इन्क्रीज्ड. तर आता आपल्याला ही रेषा वाढवून घ्यावी लागेल. Here the point S and this is SA and ST. Here the 45 degree and here 105 degree. तर आकृती काढत असताना तुम्हाला आता या ठिकाणी माझी काय चूक लक्षात आली तर ही आकृती थोडी अजून खाली घेतली पाहिजे होती, म्हणजे बरोबर प्रॉपर बसली असती. तर तुम्ही या ठिकाणी थोडं लक्ष द्या आणि ही आकृती थोडी खालच्या बाजूने सुरुवात करा, तुम्हाला या ठिकाणी योग्य आकृती मिळेल. तर हा आहे ट्रायंगल SAT. यानंतर पाहूया आपण सेकंड क्वेश्चन. इन सेकंड क्वेश्चन, इन ट्रायंगल MNP लेंथ ऑफ NP is equal to 5.2 centimeter and angle N is equal to 70, angle P is equal to 40 degree, 70 degree. So draw first you a rough figure. This is MNP, angle N 70 degree, angle P 40 degree, and the length of NP is equal to 5.2 centimeter. तर ही कच्ची आकृती काढलेली आहे. प्रत्येक प्रश्नासाठी कच्ची आकृती कंपल्सरी आहे आणि ते पण सिस पेन्सिलने काढायचे हे लक्षात ठेवा. सो यू ड्रॉ फर्स्ट द बेस 5.2 centimeter. Using scale you can take here 5.2 centimeter. Here the point N and point P, length 5.2 centimeter. And then take protector. या ठिकाणी कोन मापकाचा वापर करायचा आहे आपल्याला. Put this point on N and draw 70 degree angle marks. तर या ठिकाणी आपल्याला 70 अंशाचा मार्क करून घ्यायचा आहे अँड जॉईन दिस पॉइंट विथ N. देन हियर 70 डिग्री ॲट द पॉइंट P 40 डिग्री अँगल. तर हा 40 अंशाचा कोन काढण्यासाठी या ठिकाणी कोन करतो. आता या ठिकाणी काउंट करत असताना आउटसाइडनं 40 करायचं, म्हणजे बाहेरच्या बाजूने आपण 40 मोजायचे. लक्षात घ्या 10 0 10 20 30 40 या ठिकाणी हे मार्क केलेलं आहे. तर हे मार्क आपण या ठिकाणी काउंट and here 40 degree point M is. तर हा आपला ट्रायंगल MNP कन्स्ट्रक्शन आपण या ठिकाणी केलेला आहे. तर ह्या सर्व स्टेप समजून घ्या. अतिशय सिंपल पद्धतीने तुम्ही हे कन्स्ट्रक्शन करू शकतात. यानंतर इन ट्रायंगल EFG लेंथ ऑफ EG is equal to 6 centimeter, लेंथ ऑफ F is equal to means measure of F is equal to 65 degree, measure of G is equal to angle G is equal to 45 degree. So first you draw a rough figure. Angle EFG. Here the EG means here this side 6 centimeter. Angle EF is equal to 65.
angle G 45 degree. So you think that these two angles are given but FG length is not given. Don't worry. तर या ठिकाणी तुम्हाला असं वाटत असेल की हे दोन कोन दिलेले आहेत आणि त्याच्यामधील बाजू दिलेली नाही, तर याची काळजी करू नका, कारण तुम्हाला ही बाजू दिली आहे, हे दोन कोन माहिती आहेत. तर ह्या तिन्ही कोनाची बेरीज किती असते, म्हणजेच मेजर अँगल E, मेजर अँगल F, मेजर अँगल G इज इक्वल टू 180 डिग्री. तर कोणत्याही ट्रायंगलमध्ये हेच असतं, इन ट्रायंगल EFG. E फाइंड आउट करायचे तुम्हाला, अँगल E प्लस मेजर अँगल F 65 डिग्री, G 45 डिग्री इज इक्वल टू 180. सो मेजर अँगल E इज इक्वल टू 180 माइनस एडिशन ऑफ 65 and 45 110. So this angle is equal to 70 degree and its measure is 70 degree. तर आता तुम्हाला तिन्ही कोन माहिती झालेले आहेत, त्यामुळे जर परीक्षेमध्ये असं जाणीवपूर्वक दिलं किंवा व्हॉटएव्हर मे बी, तर तुम्हाला हे तिन्ही कोन काढता येतात. दोन कोन माहित असेल तर तिसरा कोन तुम्हाला फाइंड आउट करता येतो. देन यू कॅन ड्रॉ दिस फिगर ॲज लाईक, फर्स्ट यू टेक EG ॲज अ बेस. सुरुवातीला तुम्ही EG काढून घ्या 6 सेंटीमीटरचा EG. Here the point E and G 6 centimeter. Here the angle E is equal to 70 degree. At the point E you can draw the 70 degree angle using protractor. तर तुम्ही कोन मापकाचा वापर करून या ठिकाणी 70 अंशाचा कोन ड्रॉ करून घ्यायचा आहे, 70 डिग्री. Here the angle E is 70 degree. Then you draw at angle G 45 degree. Put the protractor at the point G. तर G बिंदूवर ठेवा आणि 45 डिग्रीचं मार्क करून घ्या. And join this point with G. Here the point E. degree. So this is the angle and major angle F already 65 degree comes. तर या ठिकाणी F ऑलरेडी 65 येतच. तर या पद्धतीनं हे थोडं कन्स्ट्रक्शन आणि या पद्धतीने या ठिकाणी थोडं तुम्हाला सोल्युशन हे करावं लागणार आहे. हे लिहूनच तुम्हाला या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन करता येतं. दिस इज आवर रफ फिगर अँड दिस इज आवर फायनल फिगर, कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल EFG. Now we see the next question. This is our fourth question and our last question in today's session. In triangle XYZ, length of XY is equal to 7.3 centimeter. Measure angle X is equal to 34 degree. Measure angle Y is equal to 95 degree and construct a triangle. So first of all you draw here a triangle as like X, Y and so X, Y and Z. Angle X is 34 degree, angle Y 95 degree, XY is equal to 7.3 centimeter and draw this triangle. Now in this triangle you draw first XY 7.3 centimeter as XY 7.3. Then this point is X and Y 7.3 centimeter. Now take a protractor. यानंतर तुम्हाला कोन मापकाचा वापर करायचा आहे.
आणि या ठिकाणी 45 डिग्री अँगल ड्रॉ करायचे. 44 डिग्री ॲट द एक्स, 34 डिग्री. So 30 and 4 small lines, so here 34, and make this angle. Here the angle CX is equal to 34 degree. 34 अंशाचा या ठिकाणी कोन आपण काढलेला आहे. त्यानंतर at the point Y, here 95 and mark here. Here the point Z, and here this angle is 95 degree. So in this way we draw a rough figure, and using this figure you can a perfect triangle XYZ. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 2, प्रॅक्टिस सेट 3 आणि प्रॅक्टिस सेट 4 मधील सर्व प्रश्नांची माहिती, प्रत्येक आकृतीचं कन्स्ट्रक्शन. If you like this class, comments on our class, feedback. म्हणजे जर तुम्हाला हा क्लास आवडला असेल तर याच प्रोफाईलमध्ये तुम्हाला फीडबॅकमध्ये तुम्हाला नक्कीच आपला प्रतिसाद नोंदवा. भेटूया आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. जास्तीत जास्त मित्रांना, जास्तीत जास्त फ्रेंड्सना या क्लासची माहिती द्या, जेणेकरून त्यांनाही आपल्याला घरी बसून सहज गणित शिकता येईल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.